शेतकरी मित्रांनो, आपण रात्रंदिवस शेतामध्ये कष्ट करत असतो. उन्हामध्ये, पावसामध्ये, थंडीमध्ये काम करत असतो. पण वर्षाच्या शेवटी हातामध्ये पैसा का राहत नाही? कधी खत महाग होते, तर कधी बियाणे महाग होतात. कधी बाजारभाव कमी मिळतो आणि जेवढा पैसा मिळतो तो सगळा खर्च होऊन जातो. पण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, कसा शेतकरी कमी पैसा गुंतवून हळूहळू श्रीमंत बनू शकतो. आज आपण बोलणार आहोत शेअर मार्केट, SIP इन्व्हेस्टमेंट, बँकिंग, सेव्हिंग, म्युच्युअल फंड्स, फायनान्शियल प्लॅनिंग, पॅसिव्ह इन्कम आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पैसा कसा टिकवायचा आणि वाढवायचा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आजची माहिती तुमचं फ्युचर बदलू शकते. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. शेतकरी मेहनत खूप जास्त करतो. शेतकरी कमी मेहनत करत नाही, परंतु फायनान्शियल प्लॅनिंग करत नाही. आपण काय करतो? पैसा आला की खर्च करतो. नवीन मोबाईल, लग्नकार्य, उधारी, अननेसेसरी खर्च. पण श्रीमंत लोक काय करत असतात तुम्हाला माहीत आहे का? ते पैसा खर्च करण्यापूर्वी इन्व्हेस्ट करतात. गरीब माणूस पैशासाठी काम करतो, पण श्रीमंत माणूस पैसा स्वतःसाठी कामाला लावतो. हेच फायनान्शियल एज्युकेशन आहे. सिप म्हणजे काय? आता समजा तुम्ही महिन्याला फक्त 5,000 किंवा 1,000 वाचवले आणि ते घरात ठेवले, तर काय होणार? त्याचं काहीही होणार नाही, वाढणार नाही आणि कमीही होणार नाही. पण सिपमध्ये टाकले तर पैसा वाढू शकतो. सिप म्हणजे सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. यामध्ये तुम्ही दर महिन्याला थोडी थोडी रक्कम म्युच्युअल फंडमध्ये गुंतवू शकता. उदाहरणार्थ 1,000 रुपये प्रति महिना, तर 20 वर्ष गुंतवणूक केली तर लाखो रुपये तयार होऊ शकतात. ही काही जादू नाही, याला म्हणतात कंपाऊंड इंटरेस्ट पॉवर. म्हणजेच जगातील श्रीमंत लोक कंपाऊंड इंटरेस्ट वापरतात. म्हणजे शेअर मार्केट म्हणजे जुगार नाही. आता आपण समोरचं पार्ट बघूया, म्हणजे शेअर मार्केट. शेअर मार्केट म्हणजे जुगार नाही. अनेक लोक म्हणतात शेअर मार्केट म्हणजे जुगार, पण सत्य काय आहे? नॉलेज नसताना केलेली गुंतवणूक म्हणजे जुगारच होय. मोठमोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली तर लॉंग टर्म वेल्थ तयार होऊ शकते. उदाहरणार्थ बँकिंग सेक्टर, IT कंपनीज, ॲग्रिकल्चर रिलेटेड कंपनीज, FMCG कंपनीज. जर योग्य माहिती घेऊन लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट केली तर पैसा वाढू शकतो. बँकेमध्ये पैसा ठेवायचा की गुंतवायचा? फक्त सेव्हिंग अकाउंटमध्ये पैसा ठेवला तर इन्फ्लेशनमुळे पैशाची किंमत कमी होत जाते. म्हणजेच आज जर 100 रुपयामध्ये जे मिळतं ते 5 वर्षांनी महाग होणार आहे. म्हणून एमर्जन्सी फंडमध्ये बँकेत ठेवा. बाकीचा पैसा स्मार्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये वापरा.